सगळ्यात मोठी ग्लानी, सगळ्यात मोठे दुःख, सगळ्यात मोठा खेद हा वाटत होता की ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांना आम्ही ओळखू शकलो नाही. दुःख कोणते माहिती? माणसं जवळ असून ओळखता न येणं हे खऱ्या अर्थाने हानी आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत माणसं जवळ आहेत तोपर्यंत सांभाळायला शिका. परत एकदा सांगू, ऐकताय ना तुम्ही सगळे? माझ्याकडे बघा. माणसं जवळ आहेत तोपर्यंत एकमेकाला सांभाळायला शिका. माणसं मेल्यानंतर त्यांचा फोटो स्टेटसला ठेवून मिस यू म्हणल्यानंतर माणसं परत येत नाहीत. ध्यानात ठेवा. जवळ आहेत तोपर्यंत तोंडाने एकमेकाला बोलत नाहीत महाराज. माणसं तोंडाने एकमेकाला बोलत नाहीत. काय माणसांचे महाराज वागणं मला कधी कधी कळतच नाही. एखादा माणूस संकटात सापडला, चारी बाजूने संकट आलं, दुःखामध्ये आहे, लोक त्याला जिवंत आहे तोपर्यंत मदत करत नाहीत. उलट म्हणतात बरं झालं, हानी झाली, नुकसान झाली, बरं झालं, असंच व्हायला पाहिजे. कधी? संकटात आहे तोपर्यंत त्याला मदत करणार नाही, त्याच्या जवळ जाणार नाही. पण तेच जर माणूस मेला कळालं ना, सगळे कामं टाकून देऊन पळत त्याच्या मातीला जातात. म्हणजे कशाला जातात? माती करायला लवकर जातात, पण संकटात असताना साथ देत नाहीत महाराज. म्हणजे लोकाला माती करणं बरं वाटतं, पण संकटात असताना साथ देणं बरं वाटत नाही. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाला सांभाळणं गरजेचं आहे. जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाला बोलणं गरजेचं आहे. आयुष्यभर समोरासमोर राहते, शेजारी शेजारी राहते, पण एकमेकाचं तोंड बघत नाहीत, माणसं बोलत नाहीत. आणि नंतर मात्र मेल्यानंतर मग पुन्हा रडायचं, पुन्हा म्हणायचं नाही हो, चांगले होते माणसं, बरे होते माणसं. असं अरे तुझ्या जवळ होता की रे राजा, रोज तोंडावर तोंड टाकत होतं पण एकमेकाला बोलत नव्हता. आता का? माणसं दुर्दैव हे आहे, जवळ असून ओळखायला येत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. माझं बोलणं कळतंय? जवळ असून ओळखायला न येणं हे दुर्दैव आहे. बरं तुम्हाला आम्हाला ओळखायला येत नाही याच्यात नवल नाही. भगवान कृष्ण 11 वर्ष 56 दिवस गोकुळात होते. माझं बोलणं कळतंय? 11 वर्ष 56 दिवस गोकुळात होते. ज्या गोपाळांच्या बरोबर कृष्ण परमात्मा कोण होते? जगाचा चालक, जगाचा मालक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असणारा ईश्वर कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले. 11 वर्ष 56 दिवस गोकुळामध्ये राहिले कन्हैया. ज्या गोपाळांच्या बरोबर खेळायचे, कोणी त्याचा कान धरायचं, कोणी त्याला घोडी करायचं, कोणी त्याच्या पाठीवर बसायचं, कोणी त्याच्या संग भांडणं खेळायचं, कोणी त्याच्या संग महाराज अरेतुरे भाषेत बोलायचं, कोणी म्हणायचं माझा डाव दे म्हणायचं, कोणी एकेरी भाषेत कृष्णा म्हणायचं. कुठपर्यंत हे? 11 वर्ष 56 दिवस पर्यंत. बरं, ज्या आईच्या पोटी कृष्ण जन्माला आले, माझ्याकडे लक्ष द्या, ज्या आईच्या पोटी जन्माला आले कृष्ण परमात्मा, त्या आईच्या तरी लक्षात या बघा, त्या आईने सुद्धा महाराज उकळाला बांधलं. त्या आई सुद्धा महाराज त्याला काय म्हणते, माती खाल्ली का सांग, लोणी खाल्लं का सांग, काठी घेऊन मारायला धावली यशोदा मैया. 11 वर्ष 56 दिवस कृष्ण होते, पण कळाले नाही. ज्या दिवशी वृंदावन सोडलं आणि मथुरा निघाले, त्या दिवशी मात्र खऱ्या अर्थाने कृष्ण ज्या वेळेला चालले होते का नाही, जाता जाता रथात बसले आणि आदल्या दिवशी अक्रूराची आणि यशोदामय्याची भेट झाली. आणि यशोदामय्याने सांगितलं होतं यशोदामय्याला अक्रूरजीने, मा काय अक्रूर, मा हा कृष्ण आहे ना? अरे अक्रूर, मा हा तुझा नाहीये बरं. यशोदा मैया म्हणाली, मग मा तुला माहित नाहीये, हा देवकीचा आहे. अरे हे त्याची लीला आहे, हा देवकीचा आहे. तुझ्या घरी रात्री आणून तुझ्या पुढे ठेवला. हा रात्रभर झोप नाही यशोदा मैयाला महाराज, झोप नाही. खांबाला डोकं टेकून रडते आहे. सूर्य उदय झाला, कृष्ण परमात्मा निघाले आणि जाता जाता आतापर्यंत लक्षात नव्हतं हा माझा नाहीये. आणि जेव्हा कृष्ण निघाले, जाता जाता मात्र यशोदा मैयानी काय केलं, रथाच्या पाठीमागं चाकाची धूळ उडत होती, यशोदा मैया पळत होती, कृष्ण 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 करत पळत होती. कन्हैयाने पाठीमागून फिरून बघितलं, रथाच्या खाली उडी मारले, पळत आले कन्हैया, मिठी मारली. माँ माँ क्यों रोती हो माँ, माँ चिंता मत करो माँ, आज जाऊंगा तो परसों के दिन वापस आ जाऊंगा माँ, चिंता मत करो. आणि त्या 85 वर्षाच्या मातेनं कृष्ण कन्हैयाला मिठी मारली. आणि मारल्याच्या नंतर यशोदा मैया काय म्हणाली माहिती का? आई म्हणाली, कृष्णा काय मा, कृष्णा
खरं सांगू, आज मला कळालं रे कृष्णा. काय मा? कृष्ण, आज मला कळालं की तू माझा नाहीस. कन्हैयाने मिठी मारली. मा असं का म्हणतेस ग? मा, थोडंसं दूध कमी प्यालो तर सगळ्या जगातली वैद्य बोलून दाखवायचं ती माझ्या कृष्णाने दूध का कमी पिलं? मा, थोडा वेळ जर तुला दिसलो नाही ना, तर थोडा वेळ दिसलो नाही तर चिंतातूर व्हायचीस. माझ्या कृष्ण कुठे म्हणून रडायचीस. आणि आज म्हणतेस की मी तुझा नाहीये. मा, खरं सांगतो मी तुझाच आहे, मी कोणाचा नाही. शेवटी यशोदा मैया म्हणली, कृष्णा 11 वर्ष 56 दिवस माझ्याजवळ राहिलाच, पण मला कळालं नाही रे. एवढं कर, तू कोण आहेस हे मला आज कळालं. पण एवढा मोठा जगाचा मालक 11 वर्ष 56 दिवस कळला नाही. एवढं कर कृष्णा की एका मातीचं मडकं फोडल्याच्या बदल्यामध्ये तुला मात्र उकळाला बांधलं. हे जीवनात कधी आठवू नको. भगवान कृष्ण म्हणाले, मा अगं मातीचं मडकं मला कमरेला बांधलं तर काय झालं? मी तुझाच आहे या जगतामध्ये. ज्या ज्या वेळेला माझं नाव निघेल त्या वेळेला मा तुझं यशोदाचा कृष्ण म्हणूनच नाव निघेल. एवढं ध्यानात ठेव. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. मला एवढंच सांगायचं होतं. 11 वर्ष 56 दिवस कृष्ण राहिले, पण महाराज गोकुळातल्या लोकांना कळाले नाही. तसं माणसं जोपर्यंत जवळ जिवंत असतात तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. आणि मेल्यानंतर मग काही केलं तरी परत माणसं परत येत नसतात महाराज. म्हणून आहे तोपर्यंत सांभाळणं गरजेचं आहे. त्या काळात जर ज्ञानोबाराय कळाले असते तर लोकांनी वाळीत टाकलं असतं का सांगा? ज्ञानोबाराय जर कळाले असते तर लोकांनी ज्ञानोबारायांचा छेड केला असतं का? बोला. कळाले नाही म्हणून हा दोष आहे. कळाले नाही म्हणून सगळं काय आहे. ज्ञानोबाराय कळाले नाही आणि ज्या दिवशी कळाले त्या दिवशी उदो उदो केला महाराज. त्याच्यानंतर बरेच दिवस निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई पैठणला राहिले. आणि राहिल्याच्या नंतर महाराज रोज भजन कीर्तन चिंतन करायचं. रोज एका एका ग्रंथाचा अभ्यास, एका एका ग्रंथाचं चिंतन सांगायचं ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांनी. असा बराच कालावधी लोटला आणि ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ आणि सोपन काकाणी मुक्ताबाई हे पैठणला थांबले. आता पैठणला त्यांना थांबू द्या आजच्या दिवस. उद्याच्याला पैठणपासून पुढचा कथाभाग बघूया. सगळ्यांना आता मोठ्याने जय जयकार करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. 1-2 मिनिटं